नमस्कार सर्वांना, जय मल्हार, जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. सर्वांचं व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन, धन्यवाद सर्वांना. तर बघा, मस्त पैकी अशी झालेली आहे दुपारचं खूप ऊन पडलेलं आहे आणि आता जवळजवळ 2:30-3 वाजलेले आहेत. तर आता मेंढ्या आपण पाण्यावर आणल्यात, 1 तास झाला आहे. 2 वाजता पाण्यावर आणल्या असतील. तर पाणी पाजून आता थोडंसं वाळलेलं गवत खाऊन द्यावं म्हणलं त्यांना, म्हणजे मग पाणी पितात. आज आपल्याला वाडा उचलायचा आहे. आज भेटलेलं आहे टोमॅटोचं वावर, टोमॅटोचा प्लॉट आहे. तर तंबाटे पण बांधतात. तर टमाट्याच्या वावरात वाडा टाकायचा आहे. आज सगळं आवरावरी करून ठेवलेलं आहे आणि चाललं आहे आता मेंढ्या चारून. थोड्याच वेळात मी जाणार आहे. मेंढ्या पाण्यावर काढून द्यायला आलो होतो, आता जातो तिकडंच. बघा खिलारी किती लांब गेली पलीकडे चरायला. बाकीची कळडं बिल्ड कसे, काय कळडं काय कोकरं कसे खेळत ते दर्डीवर. हर 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 आणि काही चरतात बघा. एक बार कोकरू पण आज वाडा उचलायचा आणलाय, त्या उचलायचा असल्यामुळे त्याला आणली संघ. आणि बघा इथं मस्तपैकी असे 2 पाण्याचे बांधणी भरलेले आहेत. इकडवर बघा, हे शेताला पाणी भरलं का तर हे पाणी जिरून तिथं निघतंय जिऱ्यासारखं, एकदम स्वच्छ असं निताळ काचेसारखं एकदम सुंदर पाणी प्यायला मेंढ्यांना. मेंढ्या पाणी पण खूप प्यायतात आवडीने. आणि इथं बघा ही बांधण आहे दगडाची, तर या बांधणी खालून निघते जिऱ्यातून पाणी. मस्त असं स्वच्छ सुंदर एकदम सुंदर पाणी निघतंय. आणि मग मेंढ्या पण इथंच पाणी पाजतो आपण. काही खाली पितात, काही वर पितात. एकदम वाहत आहे असं. एक साधारण 1 इंची पाणी वाहत असेल. वरती शेताला पाणी भरल्यानंतर मग इथे येते पाणी. बघा कसं जिऱ्यासारखं मस्त पाणी वाहतं इथून. बघा तिथून त्या बांधणी खालून पाणी निघतंय आणि इकडं खाली असं मस्तपैकी पाणी वाहते. पावसाळ्यात एकदम जास्त असं खळखळ पाणी वाहते इथं. एकदम मस्त सुंदर सफेद आपलं बिसलरीच्या पाण्यासारखं स्वच्छ पाणी निघते त्या बांधणी खालून जिऱ्यातून आणि इकडून वाहते असं. तर बघा, आणि इथं खाली ही एक बांधण भरली आणि त्याच्या खालून एक झाडाच्या खालून एक बांधण, तुम्हाला मागं व्हिडिओ बघितला असेल. 2 बांधणी तर बघा आता दिसते बघा, ती एक आणि तिच्या खाली एक आहे. तर एकदम फार फिल्टरच्या पाण्यासारखं स्वच्छ पाणी एकदम असं निताळ पाणी मस्तपैकी फार वाटतं असं प्यावं. बघितल्यानंतर असं वाटतं प्यावं की काय. त्यामुळे डोहामधलं तर इथलं पाणी हे बघा, इथलं पाणी आम्ही पितो पण बांधणीचं बकरांकडे आल्यावर पितात लोक ते पाणी. एकदम मस्त पाणी आहे. आणि बघा मेंढ्या चरत्यात, काही सावलीला बसल्यात, काही खात्यात वाळलेले गवत, काही ज्यांना लागते ते वाळलेलं खात्यात, ज्यांना पाहिजे ते हिरवं खात्यात. अण्णा बाकरी इकडं अंडा बा. तर आता जेवण करायचे, जेवण करून मला जायचे खाली वाडा उचलायला. आणि चरतात मेंढ्या अशा इथं. तर कधी व्हिडिओ टाकायला टाईम नाही भेटत, पण आज वेळ भेटला तर म्हणलं चला 6-7 मिनटाचा एक व्हिडिओ काढून घ्यावा आणि टाकून द्यावा. तर सर्वांना कसं काय वाटतं व्हिडिओ बघा. आणि बघा काही मेंढ्या आता बघा पाणी प्यायल्यात मग तरी पण आता थोडंसं वाळलेलं गवत खाल्ल्यानंतर परत ताण लागते नाही का. तर एक मेंढी चालली पाणी प्यायला आणि बाकीच्या चरतायत मस्तपैकी. तर आज वाडा उचलायचा आहे. वाडा उचलायचा असला का लहान कोकरं पण आणावं लागतात मेंढ्यांमध्ये. आणि आता सध्या चाऱ्याची खूपच तानातानी. कलिंगडचं वावर होतं याच्या आधी आपल्याला, आणि आज भेटले टोमॅटोचं जवळचे वावर, पण रस्ता खूप लांबून आहे आज जायला. ते एकच वावर आहे मध्ये, म्हणजे आपण जिथं बसतो तिथं, पण कमीत कमी 1-1.5 किलोमीटर गारका मारून यायचे परत तिथंच. त्याच्यामुळे आज खूप वेळ लागणार आहे, म्हणजे लवकरच आपलं आवरून हे करावं लागणार. आणि जिथं टोमॅटो आहे तिथे पण 4 बाजूनी मालच आहे म्हणायचं. एक बाजूनी मका पेरलेली, एक बाजूनी मला वाटतं माल नाही काहीच, बेड पाडलेली टोमॅटोला.
आणि खालच्या बाजूनी कांदे आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनी पण कांद्याचे. एकच बाजू मोकळी फक्त रस्ता जो यायचा आहे तो. आणि तिथं अडचण पण खूप आहे, वाड्याच्या कडेलाच वावर आहे. पण आता काय करणार, चारा नाही सध्या, लाईट वगैरे लावून आपलं असेच दिवस काढावे लागत आहेत सध्या. तर बघा हे असं असतं या मेंढपाळ जीवन. त्याच्यामुळं खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. खूप रोज एका नवीन शेतात जागा, नवीन मालक, शेजारी नवीन. एका मालकाची तर बसायला लागल्या असल्यानंतर 4 बाजूच्या 4 शेतकऱ्यांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. तोंड म्हणजे तेच त्यांचं थोडंफार. आता आपल्याकडून थोड्याफार नुकसानी होतातच, नाही होतं असं नाही, म्हणजे तेच चांगले म्हणावं लागेल. आपण आपल्या शेजारी एक दिवस शेजाऱ्याची 6 महिन्यातून एखादी हे झाली, त्रास झाला तरी आपण सहन करीत नाही. आणि हे शेतकरी बिचारे एवढा त्रास आपल्याला सहन करतात. आपण 12 महिने जर त्यांच्याच कडेला राहतोय तरी पण ते बिचारे आपला एवढा त्रास सहन करतात. त्यांचं धन्यवादच म्हणावं लागेल. त्यांच्यासारखे ते देव माणसं आहेत आपल्यासाठी असं म्हणलं तरी चालेल. लोक काही म्हणत असताना येतो शेतकऱ्याचा राग आपल्याला, पण कधी कधी वाटतं का ते आपल्याला बडबड करतात. अजून शिवी वगैरे तर काय नाही दिली आपल्याला. इथली माणसं पण खूप चांगले, पण नाही का असं वाटतं आपल्याला ते त्रास देतात, बोलतात, बडबड करतात. पण त्यांच्या आपण नेहमीच 12 महिने कडलं राहतोय आणि कधीतरी आपल्याला ते थोडंसं नाही का नुकसान म्हणजे काय, आपण काय चालू मालात बकर नाही चारती, पण हेच 4-2 झाडं खातात, एखाद्या वेळेस मोडतात, एखाद्या वेळेस 4 मेंढर मारातून पळतात. किंवा आपले कुत्रे असतात राखणाचे, ते कुत्रे कधी कधी आपले त्यांच्या काही नुकसानी करतात, नोलची वगैरे फाडतात. आरणे असतील कांद्याच्या तर त्या आरणीवरची पात नाही का पात व हे करतात. मग किंवा कुत्रे मालातून पळतात आपल्या पिकातून. कधी रात्रीच आपली एखाद्या वेळेस गाय सुटते, एखाद्या वेळेस 4-2 मेंढ्या, एखादी मेंढी बाहेर निघते, एखादी शिळी बाहेर निघते. तर खूप त्रास सहन करतात ते. खूपच आपल्याला सहकार्य, म्हणजे आपण आपल्या घरच्यांचं किंवा नातेवाईकांचा एवढा त्रास काढू शकत नाही. एवढी अपेक्षा म्हणजे आपण ज्या रानात, सर्व मेंढकी ज्या रानात राहतात त्या रानातले सर्वच शेतकरी एवढा त्रास सहन करतात असं म्हणजे त्यांचे उपकार मानले पाहिजे आपण, नाही का. हे तर कुणी म्हणतं, तोंडावर तर कुणी नाव काढतं, पण पाठीमागं सुद्धा ज्यांनी आपल्याला सहकार्य करतात. आणि मी या गावात आहे ना एकदम म्हणजे असं नाही का सहकार्य खूप आपले शेतकरी आहेत ना, तर खूपच हे करतात. बघा कोण आपलं काय, आपलं नाही रक्ताचं नातं काहीच नाही, पण माणुसकीची नाही का, माणुसकी आपली. तर आमचा धनगर समाज म्हणजे धनगर समाजाचं खूपच मोठं नाही का, खूपच म्हणजे जे शेतकरी आहेत ना, या शेतकऱ्यांचं खूप मोठं वरदान आहे धनगर समाजाला. 12 महिने ते आपल्या शेतात, आपल्या घरी, आपल्या नाही का याच्यामध्ये त्यांना आम्हाला वागून घेतात. त्या या धनगर समाजाला खूप मोठं वरदान असेल तर शेतकरी राजाचं आहे. आणि खूप सहकार्य असतं. होतं कधीमध्ये मागं पुढं, कधीमध्ये रागावतात, कधी बोलतात, पण आपणही पण काय मनावर जास्त घ्यायचं नाही. आपणही पण सोडून द्यायचं आणि चालून द्यायचं, नाही का. आपलं जीवनच त्या म्हणजे या मेंढी माऊलीच्या जीवावर आहे. आणि मेंढी माऊलीचं जीवन हे शेतकरी राजाच्या जीवावर आहे, म्हणजे असं काही तर शेतकऱ्यांना पण आपण म्हणजे शेतकऱ्याचे काय आपण आम्ही काय समजा, आता हे बघा ह्या गावात वाड आहे, तर ह्या गावात वाड आहे, आपण ज्याचा चारा चारतो त्याच्या शेतामध्ये बसतो. आपल्या शेतात एक दिवस सुद्धा जात नाही, फक्त त्याचा चारा चारून त्या चाऱ्याच्या मोबदल्यात आपण त्याच्या शेतात बसतो. किंवा त्याचे जे वावरात गवत असेल किंवा काही घाणकाबळ असेल किंवा उरलेले पीक असेल ते आपल्या मेंढ्या त्या साफ करण्याचं एक काम होतं. आणि दुसरं म्हणजे त्याच्या मोबदल्यात त्यांना त्याचं खत पण भेटतं. असे त्यांचाही पण फायदा होतो, आमचाही पण फायदा होतो. आणि दुसरं सहकार्य त्यांचं म्हणजे आपल्याला जरी पिण्याचं पाणी असेल, समजा आपण स्वयंपाक करतो त्यासाठी सरपण लाकूड असेल, किंवा आपण कधी रात्रीचं त्यांच्या शेतातून आपल्याला लाईट जोडायची असेल, किंवा एखाद्याच्या मोकळ्या शेतातून किंवा शेताच्या कडेने आपल्याला मालाच्या कडेने जायचं असेल, असे सहकार्य ते पण आपल्याला करतात. तर त्यांचे पण धन्यवाद आपण मानले पाहिजे, म्हणजे मानलेच पाहिजे. आणि आपण त्या बदल्यात आपण पण त्यांचं कुठं झाडं तोडून द्यायचे, कुठं त्यांचं
बांधाच्या कडेला एखादं झाड वाढलेलं असेल तर ते आपण तोडून द्यावं लागतं, किंवा बाबळ वाढलेली असेल तर ती आपल्याला मेंढ्यांनाच चारतो आपण, पण कधी कधी मेंढ्या न खाणारे झाडंसुद्धा आपल्याला तोडून द्यावे लागतात. आणि नाही का दुसरे पण काही मदती करावं लागतात. कुठं त्यांना त्यांचं वावर जरी आपल्याला बसायला वेळ नसला ते जरी म्हणले आमचं तेवढं चारूनच जातं, तसंही पण चारून यावं लागतं. कारण काय होतं, त्यांचाही पण फायदा असतो का त्या वावरातलं गवत कमी करतात मेंढ्या, त्यांना काढायला त्रास कमी होतो. आता बघा कलिंगडाचं वावर मी जे चारले आणि त्या वावरात कमीत कमी 4 बायांना एक दिवस गवत कापायला गेलं असतं, आणि ते गवत परत उचलून बांधावं टाकायचं, म्हणजे असं खूप. पण बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं पाठीमागच्या काही एकदम वावर पण साफ निर्मळ करून देतात मेंढ्या. बघा आपली खिलारी किती लांब चालली बघा आता. फिर माग बघा बघा आता माग फिरली कशी राहते ना चोबी. तर असं असते नाही का मेंढपाळ जीवन. सांगितलं तुम्हाला, रोज मी सांगण्याचा प्रयत्न करतो, रोज एक नवीन गोष्ट सांगत असतो व्हिडिओमध्ये. कधी कधी त्याच गोष्टी रिपीट होत असतील, पण तरी पण आपले यूट्यूब फॅमिली सर्व आपल्याला सपोर्ट करते. आणि आता जातोय मी जेवायला बघा. 5-7 मिनटाचा व्हिडिओ म्हणायचं होतं, तर बोलता बोलता 11 मिनटाच्या पुढं व्हिडिओ झाला. तर धन्यवाद सर्वांना. जय बाळोमा. बाळोमाच्या नावानं चांगलं बघा व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा कसं काय वाटला व्हिडिओ. धन्यवाद सर्वांना.